शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात होते। कोल्हापूरमध्ये सकाळपासूनच भक्तांची गर्दी आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणारं हे महत्त्वाचं शक्तिपीठ मानलं जातं। करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या या दर्शनाकरता विविध ठिकाणावरून भाविक पहाटेपासूनच गर्दी करताना दिसतात। खरं तर आज नवरात्री उत्सवाला शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि माझं आणि अंबाबाईचं एक वेगळं नातं आहे मी म्हणेन, कारण दर शुक्रवारी मी रोज पालखीला येते आणि आत्ताचे जे 9 दिवस सुरू झालेले आहेत ते खरंच खूप स्पेशल आहेत माझ्यासाठी। सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून मी अंबाबाईचं पहिलं दर्शन व्हावं म्हणून मी रांगेत उभी राहिलेली आणि सकाळ सकाळी खरंच खूप फ्रेश वाटते की आई अंबाबाईचं अगदी मनापासून माझं दर्शन झालेलं आहे। हो, आम्ही दरवर्षी येतोय आणि मी पुण्यावरून आली आहे, तर आम्ही आज सकाळी 5:30ला दर्शनाला लागलोय। तर फक्त आमचं 1 ते 1.5 तासामध्ये दर्शन झालं आणि खरं तर नवरात्रामध्ये पहिल्या दिवशी आले तर ह्याचं म्हणजे देवीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। तर मला खूप छान वाटते आणि इथं म्हणजे दर्शन आणि सोय एकदम भरपूर व्यवस्थित छान केलेलं आहे। दर्शन एकदम छान झाले आणि खूप प्रसन्न वाटते। दरवर्षीपेक्षा ह्या शारदीय नवरात्रोत्सवात लोकांचा उत्साह जास्त दिसतोय, कारण आज नवरात्रोत्सव पहिला दिवस असून सुद्धा प्रचंड गर्दी जाणवत आहे आणि सकाळपासून पूर्ण बॅरिकेड भरून गर्दी आहे। आपला दर्शन रांग पृथ्वी उंबराच्या बाहेर असून सुद्धा ही गर्दी कायम आहे आणि सुरळीत रांग सुरू आहे। जरी गर्दी असली तरी आपला 1 तासाच्या आसपास दर्शनाचा वेळ आहे, त्यामुळे भाविकांमध्ये उत्साह आहे आणि यात आपण एआयचा वापर करून भाविकांच्या सुरक्षेसाठी पूर्ण तयारी केलेली आहे। 120 आपल्या सुरक्षा कॅमेरे आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।